लाईव्ह सुरू. सर्व उपासक उपासिका बंधू भगिनी सर्वांना सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. आज परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं मी रिपब्लिकन या चॅनलवर गेल्या 14 एप्रिलपासून अतिशय महत्त्वाची माहिती आपल्या सर्वांना दिली जात आहे. मी सर्वप्रथम रिपब्लिकन चॅनल यांचे अभिनंदन करतो. विशेष म्हणजे महेंद्र निकाळजे आणि आपली सर्व टीम या आपण हा जो उपक्रम अतिशय महत्त्वाचा काही दिवसापासून निरंतर जो चालवत आहात ते फारच लोकांच्या हिताचं, लोकांच्या प्रबोधनाचं आणि आपल्या सर्वांना एक दिशा देणारं, प्रेरणा देणारं अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट आहे. आणि आज खरोखर आपल्या सर्वांनाच नवीन या माध्यमाचा उपयोग करून परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला, त्यांच्या मिशनला आपण कसं पुढे नेऊ, बाबासाहेबांचे स्वप्न, त्यांची व्हिजन आपण कसं पूर्ण करू यावर आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची आणि विचार करण्याची गरज आहे. मी जेव्हा आपल्या समाजाचं अवलोकन करतो तर मला ही जाणीव होते की आज आपण मोठ्या जागृत भावने परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांच्या अनंत उपकाराची जाणीव ठेवून, अनंत त्यांच्या उपकारांना मानून की आपण बाबासाहेबांच्या तत्वावर आपल्या जीवनाची वाटचाल करत आहोत. जे बाबासाहेबांनी आपल्याला दिलं त्याला आपण विसरलो नाही. आपण त्या मार्गाने वाटचाल करत आहोत. आपण आपल्या जीवनाला बदलवलं. आजची जे प्रगती आपल्याला जो मिळालेला मार्ग, जो बाबासाहेबांनी फार दूरदृष्टीचा विचार करून आपल्या सर्वांच्या उत्थानासाठी, सर्वांच्या कल्याणासाठी, सर्वांसाठी जो बाबासाहेबांनी रस्ता आपल्याला दाखवला त्या रस्त्याचं आपण पालन करत आहोत, त्या मार्गाने वाटचाल करत आहोत. मुख्य म्हणजे जो बाबासाहेबांनी आपल्या समाजाच्या उत्थानासाठी आपल्याला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा एक महामंत्र दिला. अन्यायाला तुम्ही सहन करू नका. जिथे अन्याय होते त्या ठिकाणी तुम्ही तुमचा आवाज बुलंद ठेवा, लोकांना जागृत करा. न्यायासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा आणि योग्य मार्गाने चालत चला. हा जो संदेश बाबासाहेबांनी आपणास दिला त्याचं आपण पालन करत आहोत. जागृती आपल्यामध्ये झाली. तसंच बाबासाहेबांनी आपल्याला जो महान असा तथागत भगवान बुद्धाचा सद्धंभ दिला, या सद्धंभाच्या मार्गाने आपण वाटचाल करत आहोत. आज त्याचा आपण प्रचार प्रसार करत आहोत. त्या मार्गाने आपण चालायला लागलो आहोत. पूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती जर बघितली तर बौद्ध धम्म देण्यापूर्वी आपल्याकडे एक सॉलिड, सगळ्यांना एकजूट करेल, सगळ्यांना प्रशिक्षित करेल, प्रबोधन करेल अशा प्रकारचा कुठलाही मार्ग असा आपल्याकडे नव्हता. बाबासाहेबांनी तो मार्ग शोधून काढला की समाजाला, मानवतेला जागृत करणारा,
मानवाच्या हिताचं, त्यांच्या उद्धारांचं, सतत त्यांच्या प्रगतीचा आणि त्यांच्या कल्याणाचा विचार करणारा असा सद्धम्म कोणता आहे की जो प्रत्येक माणसाचं कल्याण करू शकेल, प्रत्येक माणसाला प्रबोधित करेल, प्रत्येक माणसाला प्रेरणा देईल, शक्ती देईल, बळ देईल आणि त्यांच्या जीवनाला बदलवून टाकेल, असा कुठला विचार आहे? तो विचार बाबासाहेब हे शोधत होते आणि स्वतः त्यांनी तो मार्ग शोधून बाबासाहेबांनी आपल्याला जेव्हा बुद्ध धम्म दिला बंधूंनो, तर बुद्ध धम्म देण्यापूर्वी स्वतः बाबासाहेब त्या मार्गाने वर्षानुवर्ष वाटचाल करीत होते. बुद्धाला आपला गुरु मानून, मार्गदर्शक मानून त्या मार्गाने बाबासाहेब जायला लागले होते. त्यांनी त्या मार्गाचं परीक्षण केलं. त्यांनी असंच नाही दिलं आपल्याला, एकदम भावनेच्या भरात नाही दिला. फार चिंतन मनन करून, फार संशोधन करून, अतिशय त्याच्यावर परिश्रम करून बाबासाहेबांनी सर्व धर्माचा जो अभ्यास केला, आपण नाही केला तो अभ्यास. आमच्या आई वडिलांनी तो अभ्यास नाही केला, कारण की आमच्या आई वडिलांमध्ये ती शक्ती नव्हती, ती पात्रता नव्हती. परंतु बाबासाहेबांनी ती शक्ती, पात्रता स्वतःमध्ये निर्माण केली. जे ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये होते, बाबासाहेबांना संस्कृत पूर्वी येत नव्हती, पण त्यांनी शिकून घेतलंय आणि संस्कृत शिकून ते ग्रंथ त्यांनी वाचून काढले. की आज भारत देशाला जी दिशा देणारे कुठले ग्रंथ आहेत त्याच्यावर त्यांनी चिंतन मनन केलं, ते वाचून काढले. त्याचप्रमाणे त्यांनी इंग्रजीमध्ये ते मास्टर झाले. इंग्रजीमध्ये त्यांनी फार साहित्य वाचलं. सगळ्या धर्माचा अभ्यास त्यांनी इंग्रजीतून केला, त्यांच्या ओरिजिनल भाषेमधून केला आणि सर्वांचा निचोड करून त्यांनी बुद्ध धर्माचा अभ्यास केला. त्यांनी ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केला, हिंदू धर्माचा त्यांनी अभ्यास केला, जैन धर्माचा त्यांनी अभ्यास केला, शीख धर्माचा त्यांनी अभ्यास केला आणि सर्व धर्माचा एक विशेष अभ्यास केल्यानंतर जे बाबासाहेबांनी शोधून काढलं की आजच्या वैज्ञानिक युगामध्ये मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या उद्धारासाठी असलेला जर कुठला मार्ग असेल जो विज्ञानालाही दिशा देतो, वैज्ञानिक लोक सुद्धा ज्या बुद्धाची प्रशंसा करतात, ज्या बुद्धाला गुरु मानतात, आणि खरं म्हटलं तर आपले वैज्ञानिक लोक सुद्धा ज्या बुद्धाला गुरु मानतात, असा तो महान तथागत बुद्धाचा धम्म हा बाबासाहेबांनी शोधून काढला, वाचला, त्याच्यावर रिसर्च केलं, पाली भाषा शिकले. सगळे पाली ग्रंथ जे त्रिपिटकामध्ये आहेत, हे बघा, हे जे मागे ग्रंथ आहेत, हे सगळे त्रिपिटकाचे पाली मूळ ग्रंथ आहेत. ज्या ग्रंथामध्ये तथागत भगवान बुद्धाची ओरिजिनल वाणी, ओरिजिनल डायलॉग, बुद्धाच्या जीवन काळातील 2600 वर्षापूर्वी काय घडलं, कसे कसे बुद्धाने धम्म शिकवला, कुठल्या कुठल्या प्रसंगी काय काय बुद्धाने शिकवलं, कसे कसे लोक त्यांना भेटले, काय बुद्ध शिकवत राहिले, त्याच्यावर मी सुद्धा माझ्या PhDच्या संशोधनामध्ये मी अभ्यास केला. या सर्व ग्रंथाचा, त्रिपिटकाचा अभ्यास, त्याच्यावर लिहिलेल्या 8 कथा, त्यांचा अभ्यास केला पाली भाषेमधून. आणि माझा जो संशोधन ग्रंथ आहे तो पालीमधून इंग्रजीमध्ये मी ग्रंथ लिहिला. आणि माझ्या ग्रंथाचा टायटल होता द पॅट्रॉन्स ऑफ बुद्धिझम इन पाली बुद्धिस्ट लिटरेचर, इंग्रजीमध्ये ग्रंथ. आणि तो ग्रंथ मी मुंबईच्या विद्यापीठामध्ये सबमिट केला, सेंट झेवियर्स कॉलेजमधून. आणि
सबमिट केल्यानंतर मला अवॉर्ड मिळाला, डिग्री मिळाली आणि मलाही त्या बुद्धाच्या ओरिजिनल त्रिपिटकामध्ये जाण्याची आणखी एक संधी मिळाली. जेव्हा मी ट्रेनिंगला गेलो विदेशामध्ये 1974ला, माझे गुरु डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांजी यांनी मला श्रीलंकेला पाठवलं. का पाठवलं? की श्रीलंकेमध्ये ज्याला आपण म्हणू जिवंत बौद्ध धम्म, लिव्हिंग बुद्धिझम, हा हजारो वर्षापासून सुरू आहे. श्रीलंकामध्ये, बर्मामध्ये, थायलंडमध्ये जिथे जाता बरोबर, पाय ठेवता बरोबर आपल्याला वाटेल की अरे मी कोणत्या भूमीमध्ये आलो. जिकडे बघावं तिकडे बुद्ध मूर्ती, जिकडे बघावं तिकडे बुद्ध वंदना, जिकडे बघावं तिकडे बौद्ध भिक्षूचा भिक्षू संघ, जिकडे बघावं तिकडे मोठे मोठे बुद्ध विहार. असं वाटते की कुठे मी गेलो. 1974ला जेव्हा मी तिथे गेलो तर एकदम इतका प्रभावित झालो. अरे एवढं बुद्धिझम या ठिकाणी. आपल्या भारतामध्ये तर त्या काळात तेवढं काही नव्हतं, परंतु मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघितल्यानंतर तिथे मी अभ्यास केला. 8-9 वर्ष त्या ठिकाणी वास्तव्य करून त्रिपिटकाचं अध्ययन, धम्माचं अध्ययन, भिक्षू जीवनाचं प्रशिक्षण, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी मी फार कष्टाने मी ते शिकलो, प्राप्त केलं. तिथून रेडिओ सिलोनवरून, ज्याला श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणायचे, 1977-78ला मी प्रवचन द्यायला सुरुवात केली आणि तेव्हापासून अनेक माझी प्रवचन, हजारो प्रवचनं त्यावेळी मी हिंदी भाषेमधून रेडिओवरून दिलेत. आणि भारतामध्ये आल्यानंतर जे वातावरण होतं, जी बाबासाहेबांची अपेक्षा होती, स्वप्न होतं की हा जो बुद्धिझम लोकांना दिला हा खरोखर लोकांच्या उद्धाराचा आहे, कल्याणाचा आहे, त्या मार्गाने लोकांनी वाटचाल करावं, आपलं कल्याण करावं, ही जी बाबासाहेबांची विजन होती, जी दूरदृष्टी होती, ती भिक्षू म्हणून मलाही कसं करता येईल, आम्हालाही कसं करता येईल, त्यावर विचार चिंतन म्हणून मनन करून आज त्याच मिशनला आज आम्ही पुढे घेऊन जात आहोत. मी रिपब्लिकन हा किती महान मंत्र आहे जो बाबासाहेबांनी आपणास दिला. ह्या बाबासाहेबांनी दिलेला मंत्र आहे, ज्या शब्दामध्ये मोठी शक्ती आहे. तिथे बाबासाहेबांचं विजन आहे, बाबासाहेबांचं चिंतन मनन आहे की जे बाबासाहेब जर त्या अल्प काळात जर बाबासाहेब गेले नसते तर बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण जीवन मी रिपब्लिकन या रिपब्लिकन पार्टीसाठीच बाबासाहेबांनी खर्च केलं असतं. बरोबर आहे ना? कारण की त्यांनी काढलेलं त्यांचे व्ह्यूज, त्यांचं चिंतन मनन, त्यांनी निर्माण केलेली रिपब्लिकन पार्टीची जे घटना किंवा रिपब्लिकन पार्टीचा जो प्रियम्बल, रिपब्लिकन पार्टीचे ध्येय उद्देश, हे स्वतः बाबासाहेबांनी आपल्या हाताने निर्माण केले. आणि म्हणून ते जर दीर्घकाळ जिवंत राहिले असते तर त्यांनी पूर्णपणे या रिपब्लिकन पार्टीला इतकं मोठं बनवलं असतं, इतकं भारतभर पसरवलं असतं. कारण की हे स्वतः बाबासाहेबांचे एक नाविन्यपूर्ण असे विचार होते. नाही तर आपल्या माणसाला हा रिपब्लिकन शब्दही माहीत नव्हता. हो, काय या रिपब्लिकनचा अर्थ माहीत नव्हता. हा रिपब्लिकन पार्टी म्हणून अमेरिकेमध्ये आजही कार्यरत आहे आणि तिने अमेरिकेला बरंच काही दिलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांना ती प्रेरणा मिळाली. जेव्हा बाबासाहेब युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये शिक्षण घेत होते, त्यांनाही वाटलं की असं नाव, नाविन्यपूर्ण नाव माझ्या या सर्व बांधवांना मी द्यावं. आणि या मार्गाने जाऊन त्यांनी या नवीन इंडियामध्ये, कारण की इंडियाची खऱ्या अर्थाने इंडियामध्ये लोकशाहीची सुरुवात हे झाली बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानापासून. जेव्हा संविधान लागू झालं, संपूर्ण आमच्या भारतीय लोकांनी संसदेमध्ये त्याला मान्यता दिली. संविधान बनवण्यासाठी 2 वर्ष 11 महिने
काही दिवस जे घालवण्यात आले, सर्वांनी चिंतन मनन करून आणि त्याच्यानंतर जे संविधान जे निर्माण झालं ते भारताच्या हितासाठी, भारताच्या विकासासाठी, भारताच्या भावी कल्याणासाठी, वर्तमान आणि भावी कल्याणासाठी ते निर्माण झालं. सर्वांनी मिळून एका विचाराने निर्माण केलं. हजारो वेळा त्याच्यावर प्रश्न निर्माण करण्यात आले, हजारो त्यांच्यावर ज्याला आपण म्हणू प्रश्नचिन्ह लोकांनी विचारले, प्रश्न आलेत. त्या हजारो प्रश्नाचं उत्तर संविधान निर्माण त्यांनी दिलं, बाबासाहेबांनी दिलं, सर्वांना समाधानी केलंय. आणि त्याच्यानंतर सर्वांनी मिळून एका दिलाने, एका मताने, एकजुटीने या भारत देशाच्या उत्थानासाठी सर्व त्या विद्वत जनाने, त्या महान लोकांनी या संविधानाला स्वीकारलं. आणि हेही संविधान आज जेव्हा आपण या आधुनिक युगामध्ये जगत आहोत, हे संविधान एवढ्या प्रयत्नपूर्वक, एवढ्या दूरदृष्टीने लिहिलं गेलं आणि ते सर्वांच्या विचाराने, सर्वांच्या संमतीने मंजूर होऊन जेव्हा लागू झालं संविधान 1950 26 जानेवारी, हे लागू झाल्यानंतर आज नवीन भारताला एक दिशा मिळाली, वाटचाल मिळाली, एक मार्ग मिळाला, दिशा मिळाली. त्यावेळी जी दिशा होती ती वेगवेगळे संप्रदाय होते, वेगवेगळे धर्म होते. कोणी या मान्यतेने आपलं कार्य करतो, कोणी त्या ग्रंथाच्या आधाराने कार्य करतो, कोणी त्या ग्रंथाच्या आधाराने कार्य करतो. अशा वेगवेगळ्या दिशेने आपला भारत हा संविधान लागू होण्यापूर्वी चालत होता, जात होता. आणि ते म्हणजे इंग्रजाचं जेव्हा काळ होतं, ते इंग्रजांनी आपल्या पद्धतीने भारतीय या देशाला चालवण्याचा प्रयत्न केला, आपल्या स्वार्थासाठी. भारताचा खूप स्वार्थ होईल असं काही त्यांच्या मनात नव्हती भावना. कसं आपण यांच्यावर हुकूम करू, कसं आपण यांच्यावर राज्य करू आणि यांना त्या जातीच्या विळख्यामध्ये, त्यांना त्या बंधनांमध्ये, त्यांना ती छुवाछूत आणि हे नाना प्रकारचं त्यावेळी काय होतं त्यामध्येच त्यांना राहू दे, आपण त्यांना स्पर्श न करता आपण त्याच्यावर हुकूमत करायची, राज्य करायचं, धन दौलत आपण घेऊन जायची. आणि या भारतावर त्यांनी राज्य केलं. आणि कसं त्यांचं राज्य होतं ते आपल्या सर्वांना माहिती आहे, लोकांनी अनुभवलं, आपल्या पूर्वजांनी अनुभवलं. परंतु जेव्हा नवीन संविधान निर्माण झाल्यानंतर आम्ही या भारतात जन्माला आलेले, या भूमीवर जन्माला आलेले भारताचे सर्व लोक, या सर्व लोकांच्या उद्धारासाठी म्हणून केवळ एका धर्माच्या नाही, एका पंथाच्या नाही, एका जातीच्या नाही, एका वर्गाच्या नाही, संविधानामध्ये वी द पीपल ऑफ इंडिया, सर्व आम्ही या भारतामध्ये जन्माला आलेले लोक, या भारताचे सर्व लोक, या भारतीय समाजाच्या उत्थानासाठी, भारतीय लोकांच्या कल्याणासाठी, आमच्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी, आमच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी, आमच्या धर्माच्याही रक्षणासाठी, पण एका विशेष धर्माच्या नाही, या किंवा त्या अशा नाही, सर्व धर्माला एक समान मान्यता या संविधानामध्ये देण्यात आलेली आहे. म्हणजे कॉमन प्रोग्राम ज्याला म्हणतो आपण, सर्वांनी एकत्र येऊन सर्वांच्या हिताचं, कल्याणाचं जे असेल त्या मार्गाने आम्ही सर्वांनी चालायचं आणि आपल्या समाजाचा, आपल्या मुलाबाळाचा, आपल्या देशाचा विकास करायचा, या भारत मातेची, भारत भूमीची सेवा करायची, या भारतीय समाजाची सेवा करायची. आणि तेही सेवा एका कुटुंबासारखी, बंधुभावासारखी, फ्रॅटर्निटी, म्हणजे बंधुभाव निर्माण करून, दुजाभाव नाही, शत्रुत्व नाही, बंधुत्व, फ्रॅटर्निटी, म्हणजे माझे भाऊ आहेत सर्व. ज्याप्रमाणे आपण एका कुटुंबामध्ये असतो आणि कुटुंबाचे 4-5 आपण जर मुलं असली त्या कुटुंबामध्ये, तर 4-5 भाऊ असतात, त्यांचे विचार वेगळे असतात, कधी वागणूक वेगळी असते, कधी स्वभाव वेगळा असतो, पण 5ही मुलं ते एका कुटुंबाचे आहेत, एका आईवडिलांची मुलं आहेत. आणि विचार जरी वेगळा असला तरी पण ते भाऊ म्हणून, भाऊ बहीण म्हणून ते एकत्र बसतात, एकत्र उठतात, एकत्र येतात, एकत्र त्या कुटुंबाच्या विकासासाठी काम करतात आणि त्या कुटुंबाच्या आपल्या
उद्धार करतात, विकास करतात. तीच भावना बाबासाहेबांनी वापरली की जरी आमचे धर्म वेगळे असले, विचार वेगळे असले, ग्रंथ वेगळे असले, तरीही त्यांचा आदर करून, जे योग्य आहे त्याला मान्य करून, आणि जे आम्हाला अयोग्य वाटते, जे कल्याण करणारं वाटत नाही, त्याला बाजूला सारून आपण आपल्या विकासाच्या दिशेने वाटचाल करावी. हाच तत्व या संविधानामध्ये मान्य करण्यात आलेलं आहे. आजचा जो विषय आहे, संघ नायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचं संसदीय लोकशाहीत बौद्ध भिक्षूंचे काय उत्तरदायित्व, असा जो विषय मला देण्यात आलेला आहे, हा विषय खरोखर फार चांगला आहे. कुठलाही विषय मला दिला, कुठल्याही विषयावरून बोलू शकतो. तर बौद्ध भिक्षूंचे या संसदीय लोकशाहीमध्ये काय उत्तरदायित्व आहे, हा खरोखर मोठा महत्त्वाचा विषय आहे. तसं खरं म्हटलं तर ही लोकशाहीचे बीज, लोकशाहीची पानं, मुळं हे तथागत भगवान बुद्धाच्या भिक्षू संघामध्ये हे बुद्धांनी दिलेले आहेत. बुद्धांनी ते निर्माण केलेले आहे. आज ज्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो ना, ही डेमोक्रेसीची सुरुवात जशी फ्रेंचची क्रांती लोक म्हणतात, बाबासाहेब म्हणतात ना की लोकांना वाटेल की मी फ्रान्समधून हे लोकशाही घेतलेली आहे. बाबासाहेबांनी संशोधन करून बघितलं की फ्रान्समधून नाही, ही लोकशाही मी भारतामधूनच घेतली. भारतामध्येच तिचे पानमुळं होते. आणि जेव्हा आपण बुद्ध धम्माचा विचार करतो तर बुद्ध धम्माने ती लोकशाही पद्धती सर्वप्रथम भिक्षू संघामध्ये आणली. माहिती आहे तुम्हाला, या भिक्षू संघामध्ये अनेक जातीचे, अनेक पंथाचे, अनेक विचाराचे लोक आणि भिक्षू त्या ठिकाणी येत होते. तसं म्हटलं तर बुद्धाने जेव्हा बुद्ध धम्माची सुरुवात केली त्यावेळी 62 प्रकारचे धर्म होते. म्हणजे 62 प्रकारचे विचार होते वेगवेगळे, एक दुसऱ्यापासून वेगळं, एक दुसऱ्यापासून वेगळं. कोणी हे मानतो तर कोणी ते मानतो, कोणी याचा विरोध करतो, कोणी त्याचा विरोध करतो, कोणी हे मानत नाही, कोणी ते मानत नाही, तर कोणी या गोष्टीला मानतो, त्या गोष्टीला मानतो. अशा 62 प्रकारच्या मान्यता, 62 प्रकारचे धर्म हे बुद्धाच्या काळामध्ये होते. त्याच्यामध्ये ब्राह्मण विचारधारा होती, त्यांच्यामध्ये श्रमण विचारधारा होती, त्यांच्यामध्ये आजीवक विचारधारा होती, त्यांच्यामध्ये अजित केस कंबल याची विचारधारा होती, त्यांच्यामध्ये मख्खली गोसाल यांची विचारधारा होती, त्यांच्यामध्ये निगंठनाथ पुत्र यांची विचारधारा होती. अशा प्रकारे पकुद कच्चायन यांची विचारधारा होती. तर या 62 मध्ये 6 प्रकारचे जे मोठे श्रेष्ठ विचारवंत धर्मसंस्थापक असे प्रसिद्ध होते बुद्धाच्या काळात. बुद्धाने या सर्वावर विचार केला. सर्वांना बुद्धाने समजून घेतलं, जाणून घेतलं, आणि जाणून समजून कुठला विचार हा माणसाचा उद्धार करू शकतो. काही विचार तर अशा आधारावर होते की आपला उद्धार करणारा कोणीतरी आत्मा, परमात्मा, कुठली तरी बाह्य शक्ती ही आहे, तीच आपल्या उद्धाराचा विचार करू शकेल. आपण नाही करू शकत. ती उद्धार करेल आपला, दुसरं नाही करू शकत, आपण नाही करू शकत, अशी ही एक विचारधारा होती. पण बुद्ध झाल्यानंतर संशोधन करतात, त्यांना वाटायला लागलं की जर मला माझ्या गावाचा विचार करायचा असेल, माझ्या गावाचा विकास करायचा असेल, जर मला माझ्या कुटुंबाचा विकास करायचा असेल, तर मी जर प्रयत्न नाही केले तर माझ्या मुलाबाळाचा विकास, त्याची प्रगती आपोआप होईल का?
मी फक्त संकल्प केला, मी फक्त आशा केली, अभिलाषा केली. नाही, कुठल्या तरी माझ्या इष्टप्रिय देवतेने, कुठल्या तरी माझ्या प्रिय इष्ट अशा व्यक्तीने माझ्या मुलाबाळाचा उद्धार करावा, त्याचा विकास करावा. मी काही नाही करत, त्यांनी करावा. तर नाही न होणार आपल्या मुलाबाळाचा विकास. आपल्या मुलाबाळाचा विकास करण्यासाठी त्या कुटुंबातील प्रमुखाला प्रयत्न करावे लागतात. त्यांना विचार करावा लागतो की कुठल्या शाळेत माझ्या मुलाला मी घालू, काय माझ्या मुलाला मी शिकवू, कसे संस्कार माझ्या मुलावर मी बिंबवू. त्याच्यावर माझी मुलं घडतात ना, आपोआप नाही घडत. काहीच जर आपण नाही केलं आणि म्हटलं घडून जातील, आपोआप चांगले होतील, हे चुकीचं आहे ना. आपोआप नाही चांगले होणार. मी प्रयत्न केले पाहिजे ना माझ्या कुटुंबाच्या उद्धारासाठी, माझ्या मुलाबाळाच्या उद्धारासाठी. आई वडील म्हणून मी प्रयत्न केले पाहिजे, तरच त्याचा उद्धार होईल ना. तसेच माझ्या समाजाच्या उद्धारासाठी, माझ्या शहराच्या उद्धारासाठी. आज जेव्हा आपण शहराचा उद्धार बघतो, शहराचा विकास बघतो, कोण करतात? माणसं करतात ना. इंजिनियर, कॉर्पोरेशन जे असते, महानगरपालिका असतात, त्या महानगरपालिकेचे लोक, नगरसेवक सर्व मिळून, मेयर वगैरे सर्व मिळून एकत्र बसतात. कसं माझ्या शहराला बदलवलं पाहिजे मी. तर विचार माणसंच करतात की नाही? कोण करतात? आपणच करतो ना विचार. आपण विचार करतो, आपल्या शहराला बदलवतो आपण विचार करतो, आपल्या कुटुंबाला बदलवतो आपण विचार करतो, आपल्या जीवनाला बदलवतो आपण. हेच तत्व बुद्धाने सांगितलं ना. बुद्ध म्हणतात, तुमच्या जीवनाला दिशा देणारे तुम्हीच आहात. तुमच्या जीवनाला बदलवणारे तुम्ही आहात. ती मोठी ताकद आहे तुमच्यामध्ये. आणि तुम्ही जर सुरुवात केली ना, तर निसर्ग तुम्हाला मदत करतो, प्रकृती तुम्हाला मदत करते. ती आहे मदत करणारी. ती एक्स्ट्रा शक्ती आहे, नाही असं नाही, ती आहे शक्ती. पण तुम्हाला चालायची आहे, तुम्हाला दिशा ठरवायची आहे. आणि कोणासाठी? आपल्या कल्याणासाठी, आपल्या हितासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या हितासाठी. आणि म्हणूनच बुद्धाने दिलेला संदेश हा कोणासाठी होता? बहुजन हिताय बहुजन सुखाय देशथ भिक्खवे धम्मं आदि कल्याणं मध्य कल्याणं पर्योसान कल्याणं सात्त सभ्यंजनं परिपूर्णं प्रकाशित ब्रह्मचर्यं परिपूर्णं प्रकाशित. भिक्षुनो, जागृत व्हा, संकल्प करा, जा, लोकांमध्ये जा आणि बहुजनाच्या हितासाठी, बहुजनाच्या सुखासाठी, बहुजनाच्या कल्याणासाठी हा सद्धर्माचा मार्ग तुम्ही लोकांना द्या. हा ब्रीद वाक्य आहे, हे मोठं आहे. हा बुद्धाचा संदेश आहे. कोणाला दिला? भिक्खू संघाला. आणि या भिक्खू संघाची निर्मिती बुद्धाने केली. आणि हे भिक्षू संघाने त्याचं पूर्ण पालन करून बुद्धाच्या वचनाला त्यांनी प्राणपणाने मानलं. बुद्धाने जे शिकवलं ते शिक्षण घेण्यासाठी ते भिक्षू बनले. त्यांनी मुलंबाळ सोडले, घरदार सोडलं, स्वतः बुद्धाला समर्पित झाले. जीवनभर शेवटच्या श्वासापर्यंत मी बुद्धाला समर्पित होऊन बुद्धाच्या मिशनचं मी कार्य करतो. जो बुद्धाने आदेश दिला त्या मार्गाने मी जातो. आणि कोणासाठी जातो? माझ्याही कल्याण आहे त्याच्यामध्ये, लोकांचंही कल्याण आहे त्याच्यामध्ये, समाजाचं कल्याण आहे त्याच्यामध्ये, देशाचं कल्याण आहे त्याच्यामध्ये, जगाचं कल्याण आहे त्याच्यामध्ये. असा तो मार्ग बुद्धाने दिला. आणि त्या मार्गाने लोकांनी वाटचाल सुरू केली. आणि काय चमत्कार घडला बघा. भारत त्या काळामध्ये 16 प्रांतामध्ये विभाजित होता. अंग, वंग, मगध, काशी, कोसल, उज्जैन अशा प्रकारचे 16 प्रांत होते. या 16 पैकी बुद्धाच्या जीवन काळामध्ये 12 प्रांतामध्ये बुद्धिझम पसरला. आणि 12 प्रांत, 16 पैकी 12 यामध्ये बुद्धिझम वेगाने पसरला.
लोकांचं कल्याण करायला लागलं, लोकांचं मंगल व्हायला लागलं, लोकांना दिशा मिळाली, सद्धम्म मिळाला आणि या सद्धम्माच्या मार्गाने लोकांनी आपला उद्धार केला. वर्तमान काळात उद्धार. बुद्ध म्हणतात की मी असं नाही तुम्हाला सांगत की तुम्ही आता या मार्गाने चाला आणि तुमचं कल्याण तुमच्या मृत्यूनंतर होईल, फळ तुम्हाला नंतर मिळेल, असं नाही. बुद्ध म्हणतात आता तुम्ही या मार्गाने चाला, आताच तुम्हाला फळ मिळेल. यही पस्सिको धम्मो, या आणि बघा. संदिठ्ठिको धम्मो, या आणि डोळ्यांनी त्याचं दर्शन करा, त्याचा साक्षात्कार करा. मी जे सांगतोय दुःखाच्या मुक्तीचा मार्ग, मी जे सांगतोय तुमच्या उद्धाराच्या कल्याणाचा मार्ग, तुम्ही या त्या मार्गाने चाला आणि तुमचा उद्धार करा. बघा, टेस्टिंग करा त्याची. मी म्हणतो म्हणून मानू नका, मी म्हणतो म्हणून विश्वास ठेवू नका. बघा ना, बघा बुद्धाची शिकवण. मी म्हणतो म्हणून मानू नका, मी म्हणतो म्हणून विश्वास करू नका. तुम्ही स्वतः परीक्षण करा त्याचं. तुमचा कल्याण होतो की नाही ते बघा आणि बघून मग तुम्ही तुमच्या मर्जीने, तुमच्या संपूर्ण शक्तीने त्या मार्गावर चाला. तुमचा उद्धार होईल, कल्याण होईल. कारण की हा जो धम्म आहे तो धम्म मानवाच्या कल्याणाचा आहे, प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणाचा आहे. तो धम्म बुद्धाने दिलेला धम्म हा प्रत्येक कुटुंबाच्या कल्याणाचा आहे, कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या कल्याणाचा आहे, तो कम्युनिटीच्या कल्याणाचा आहे, समाजाच्या कल्याणाचा आहे, तो गावाच्या कल्याणाचा आहे, शहराच्या कल्याणाचा आहे, तो तालुक्याच्या कल्याणाचा आहे, जिल्ह्याच्या कल्याणाचा आहे, तो जगाच्या कल्याणाचा आहे. कारण की दुःखातून मी मुक्त झालो पाहिजे असं कोणाला वाटत नाही हो. मी सुखी झालो पाहिजे असं कोणाला वाटत नाही. प्रत्येकालाच वाटते ना. आणि तो खरा मार्ग जर मिळाला तर बुद्धिमान माणूस त्या मार्गाने चालतो, त्याला सोडत नाही. असे हजारो लाखो उदाहरण आहेत की ज्यांनी त्या मार्गाचं परीक्षण करून पूर्णपणे शेवटच्या श्वासापर्यंत ते बुद्धाला शरण गेले आणि आपलं कल्याण केलं. आपल्या समोर उदाहरण आहे ना, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे आपल्या समोर. साध्या माणसाचे नव्हे, महान प्रकांड पंडित अशा त्या महान अशा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माला आंधळेपणाने नाही स्वीकारलं, भावनेच्या भरात नाही स्वीकारलं, कुठल्या प्रलोभनाने नाही स्वीकारलं, कोणाच्या लालचीने नाही स्वीकारलं. तुम्हाला माहिती आहे ना इतिहास. बाबासाहेबाला पैशाची लालच होती, पैसे दिले जात होते की तुम्ही आमच्या धर्मात या, आम्ही एवढे पैसे देऊ, ह्या तुम्हाला सुविधा देऊ, त्या देऊ, हे देऊ, ते देऊ, ते देऊ, असे ऑफर बाबासाहेबांना येत होती. पण बाबासाहेब त्या लोभाच्या ह्याच्यात नाही गेले. त्यांनी म्हटलं जरी मला पैसे मिळत नसतील तरी योग्य दिशा जरी मिळाली, योग्य मार्ग जर मिळाला आणि त्या मार्गाने मी जर गेलो तर माझाही उद्धार करेल, माझ्या भावी पिढीचा उद्धार होईल, माझ्या तरुणांचा उद्धार होईल, माझ्या विद्यार्थ्यांचा उद्धार होईल. त्यांना जर दिशा मिळाली. दिशा मिळणे किती मोठी गोष्ट आहे जीवनामध्ये. बरेच वेळा माणसाच्या जीवनात माणसाला दिशा नाही मिळत आणि म्हणून दिशा जर मिळाली तर किती कल्याण होईल. आणि म्हणून बाबासाहेबांनी पैशाच्या लोभात नाही गेले. ते तत्व खराच कल्याण करणारा आहे का हा मार्ग, त्याचं परीक्षण स्वतः बाबासाहेबांनी आपल्या जीवनात केलंय. त्यांनी पंचशिलाचं पालन केलं. बाबासाहेब म्हणतात ना, त्या मार्गाचं त्यांनी स्वतः अवलंबिलं, ते शिलाचं पालन केलं, समाधीचा त्यांनी अभ्यास केला, प्रज्ञेचा त्यांनी अभ्यास केला. आणि जे बुद्धाची शिकवण होती की सुशिक्षितो, तुम्ही सुशिक्षित बना, तुम्ही ज्ञानी बना, अशा प्रकारचं एक सूत्रामध्ये महामंगल सूत्र बघा. या महामंगल सूत्रामध्ये 38 मंगल जे बुद्धाने शिकवले
तुम्ही ते माझी CD पण YouTubeवर बघा. 38 महामंगल कोणते? जीवनाची कायापालट करतात. जीवनाची दिशा बदलते, व्हिजन बदलते, आपल्यामध्ये एक प्रकाश निर्माण होतो आपल्या जीवनामध्ये. आणि म्हणून म्हटलं जाते बुद्धाला, पඤ्या पदीप जलितो जितवा मुनिंदो. तथागत बुद्धांनी प्रज्ञेचा दिवा, ज्ञानाचा दिवा त्या माणसाच्या हृदयामध्ये लावला, त्यांच्या मनामध्ये लावला, त्याला दृष्टी दिली जगण्याची. पඤ्या पदीप जलितो जितवा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जय मंगलानी. असं जे बुद्धवचन आहे. तर तो प्रज्ञेचा दिवा म्हणजे प्रकाश जर आपल्या अंतरामध्ये निर्माण झाला, आपल्या विचारामध्ये प्रकाश निर्माण झाला, आपल्या चिंतनामध्ये, आंतरिक चिंतनामध्ये इथे जर प्रकाश निर्माण झाला, तर मित्रांनो, बंधूंनो, तुमचं जीवन बदललं. तुमचं जीवन अपवर्ड दिशेने गेलं, उद्धाराच्या दिशेने गेलं, प्रगतीच्या दिशेने गेलं, कल्याणाच्या दिशेने गेलं. जगात कुठलीही ताकद नाही त्याला खाली आणण्याची, त्याला रोखण्याची. एवढी शक्ती या विचारामध्ये असते बघा. तुम्ही जे विचार करता ना, आपलं म्हणजे विचार करते ना, या आपल्या मनाच्या विचारामध्ये मोठी शक्ती आहे, मोठी शक्ती आहे. मन म्हणजे साधी गोष्ट नाही, विचार म्हणजे साधी गोष्ट नाही. आणि बुद्धांनी दिलेला विचार, विचाराची स्पष्टता, विचाराची क्लॅरिटी, विचाराची दिशा, तो दीप, आणि तो दीप ज्यांच्या ज्यांच्या हृदयामध्ये प्रज्वलित होतो, तो व्यक्ती धन्य झाला. त्यांचं जीवन बदललं. हो, बदललं त्यांचं जीवन. उद्धार झाला त्यांचा, उद्धार झाला त्यांच्या मुलाबाळाचा, उद्धार झाला त्यांच्या कुटुंबाचा. एवढी शक्ती आहे या बुद्ध विचारामध्ये. आणि ते बाबासाहेबांनी स्वतः अनुभवलं. बाबासाहेबांचे जीवन बदललं ना. एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती, एका खेडागावात म्हणजे खेड्यातून आलेला व्यक्ती, एका अशा ज्याला आपण सामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती, परंतु आज भारतामध्ये सरपास होऊन जो सुप्रीम पदावर जातो, अतिउच्च ज्ञान संग्रहित करतो, सगळ्या शाखेमध्ये कोणी त्यांचा हात पकडू शकत नाही. बाबासाहेबांनी शिक्षणही घेतलं ते साध्या विद्यापीठात नाही, साध्या कॉलेजमध्ये नाही. एल्फिस्टन कॉलेजमध्ये मुंबईच्या बाबासाहेब शिकत होते, जिथे फार धनी लोकांची मुलं शिक्षण घेत असत. त्यानंतर ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी बाबासाहेब गेलेत, फार धनी लोक जात असत, राजा रजवाड्यांची मुलं जात असत. कोलंबियाच्या न्यूयॉर्क विद्यापीठात बाबासाहेब गेले, जे ज्येष्ठ विद्यापीठ त्या काळात मानले जायचे, आजही मानले जात आहेत. अशा उच्चतम या विद्यापीठामध्ये बाबासाहेबांनी शिक्षण घेतले. त्यांना मदत ज्या सयाजीराव गायकवाडांनी केली, म्हणून आपण सयाजीराव गायकवाडचे मोठे उपकार मानतो. परंतु बाबासाहेब कुठेही कमी राहिले नाही. ह्या विद्यापीठाचं ते जे शिक्षण असते ते तर घेतलंच त्यांनी, त्यांच्या फील्डमधले जे शिक्षण असतं, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन सर्व शाखेमध्ये बाबासाहेबांनी प्रावीण्य मिळवलं. सर्व शाखेमध्ये, सर्व ज्ञानाच्या शाखा त्यांनी अतिउच्च अशा पदावरती विराजमान झाले. ज्ञान त्यांनी पिऊन काढलं. कारण ते बुद्धच म्हणतात, बुद्धाचा जो संदेश आहे, कसा तुम्ही तुमचा विकास कराल, बुद्धाची एक गाथा आहे, तुम्ही ते अवश्य ऐका. 38 महामंगल सूत्रामध्ये आहे, आमच्या यूट्यूब चॅनलवर आहे. अवश्य तुम्ही बघा, ऐका, सबस्क्राईब पण करा. ती गाथा आहे, बाहू सचंच सिप्पंच वीनयोच सुशिक्षितो सुभाषिताच यावाचा एतं मंगल मुत्तमं. कसं माझ्या जीवनाचं मंगल होईल, कसं माझ्या जीवनाला मी श्रेष्ठ पदावर नेईल, असा प्रश्न जेव्हा विचारला, त्यावेळी 38 महामंगल बुद्धांनी सांगितले, जो कोणी व्यक्ती या 38 महामंगलाला समजेल, जाणेल, त्याचं पालन करेल, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला कोणीही खाली खेचू शकत नाही. तो वरच जाईल, उच्चतम असा तो शिखरावर
प्रवेश करेल एवढी ताकद या 38 महामंगल सूत्रामध्ये आहे. आणि म्हणून त्याच्यातला बाहू सचंच काय म्हणतात, तुम्ही बहुश्रुत व्हा. अनेक प्रकारच्या कला तुमच्या जीवनात हस्तकल करा. ज्या टेक्निक आहेत, ज्या कला आहेत, जेवढा तुम्हाला या जिवंत काळामध्ये जेवढा तुम्हाला जास्तीत जास्त कला हस्तगत करता येतील तेवढा तुम्ही हस्तगत करा. बाहू सचंच सिप्पंच विनयोच. सुशिक्षित विनयशील बना, विनम्र बना आणि सुशिक्षित. बघा, सुशिक्षित हा शब्द बुद्धांनी 2600 वर्षापूर्वी दिला. सुशिक्षित व्हा, शिक्षण घ्या, ज्ञानाच्या महत्वाला समजा, विद्येच्या शिक्षणाच्या महत्वाला समजा. हा संदेश बुद्धांनी दिला. म्हणूनच तर बाबासाहेब बुद्धाला गुरु मानतात ना. तोच संदेश बाबासाहेबांनी घेतला. बुद्ध म्हणतात अत्तदीप भव. तुम्ही स्वतः प्रकाशमान बना, परप्रकाशित राहू नका. बाबासाहेबांनी तो संदेश घेतला ना. आणि म्हणून तर बाबासाहेबांचं जीवन एवढं प्रचंड हिमालयासारखं झालं. हिमालयापेक्षाही उंच झालं बघा बाबासाहेबांचं जीवन. कशामुळे? या ज्ञानाच्या मंत्रामुळे, या ज्ञानाच्या मार्गदर्शनामुळे. आणि तेच बाबासाहेबांनी घेऊन आपलाही विकास केला. आणि याच मार्गाने माझ्या अनेक बंधू बांधवांनी चालू दे, याच मार्गाने माझ्या अनेक लोकांनी चालू दे. त्याचा उद्धार होऊ दे, त्यांचं कल्याण होऊ दे. कारण की हा मार्ग, बुद्धांनी दिलेला मार्ग, हा माणसाच्या विकासासाठी आहे. कुठल्या बाह्य निवड काल्पनिक अशा विकासासाठी नाही, तर माणसाच्या कल्याणासाठी. माणसाने माणसाचं कल्याण कसं करावं, आपलं विकास आपण कसा करावा, आपली प्रगती कशी करावी, आपलं दुःख आपण दूर कसं करावं आणि अनंत सुख शांतीचा साक्षात्कार कसा करावा वर्तमान काळामध्ये, याची शिकवण बुद्धांनी दिली. तो माणसासाठी धर्म आहे. म्हणून त्याचं एक मोठं महत्व आहे. आणि हे संसदीय लोकशाही ती बुद्धांनी निर्माण केली. ती लोकशाही बुद्धाच्या काळानंतर 250 वर्षानंतर जे सम्राट अशोक झाले, या सम्राट अशोकाने या बुद्धाच्या मार्गाला पूर्णपणे अंगीकारलं. आणि त्या मार्गाने सम्राट अशोक हे आपलं राज्य चालवायला लागले. सम्राट अशोकाची कहाणी तुम्हाला माहिती आहे. ते फार लढवय्ये होते, फार योद्धा होते. त्यांच्या नावाने लोक घाबरायचे, असं त्यांचं एक दबदबा होता. आणि युद्ध करून, कारण की ते शूरवीर होते, योद्धा होते, असं युद्ध करून त्यांनी अनेक आजूबाजूचे राज्य जिंकण्याचा प्रयत्न केला. एकदा कलिंगावर त्यांनी स्वारी केली. कलिंगाला म्हटलं की तुम्ही माझ्या अंडर या, माझ्या अधिपत्याखाली तुम्ही राहा. कलिंग लोकांनी म्हटलं नाही, आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तुमच्या अधिपत्याखाली येणार नाही, आम्ही आमच्या पद्धतीने जगणार. म्हणजे तुम्हाला माझ्याशी युद्ध करावं लागेल. त्यांनी म्हटलं करू. आणि कलिंगातील लोकांसोबत त्यांनी लढाई केली. लाखो लोकांना त्यांनी मारलं, जिंकलं कलिंगाला. यांनी ते हारले. परंतु त्याच्यानंतर त्याची भेट सम्राट अशोकाची एका बौद्ध भिक्षू सोबत होते. सुमन नावाचे श्रामणे, सुमन नावाचे भिक्षू, हे जेव्हा त्याला भेटतात आणि त्यांच्यामध्ये जो परिवर्तन होतो, अरे हे काय केलं शिव, फक्त तुझ्या मनाच्या अभिलाषेला पूर्ण करण्यासाठी, मनाच्या अहंकाराला पूर्ण करण्यासाठी, की मी झालो राजा, मी बनलो या प्रांताचा प्रमुख, निवड ही भावना पूर्ण करण्यासाठी तू लाखो लोकांना मारलंस, रक्ताचं पूर वाहिलं. काय मिळवलंस तू आणि काय घेऊन जाणार तू मेल्यानंतर? हे येईल का राज्य तुझ्यासोबत? किती तू वाईट कार्य केलंस आणि तू किती हारलेला आहेस. तू तुझ्याच मनाला हारले आहेस, तुझ्या विकाराने जिंकलं, तुझ्या मनाच्या लोभाने तुला जिंकलं. त्या लोभाचा तू अधीन झालास आणि त्या लोभापोटी, त्या आशेपोटी, त्या तुझी जी हाव तुझ्या मनात ठेवली की हे जिंकावं ते जिंकावं, त्याच्यापोटी तू एवढं वाईट कृत्य केलंस. हे कल्याणकारक नाही. हे तुझ्याकरताही कल्याणकारक नाही
लोकांसाठी कल्याणकारक ठरलं नाही, काय कल्याणाचा मार्ग आहे तो जेव्हा त्यांनी दिला त्या भिक्षूंनी, सम्राट अशोकाला प्रथम तो मार्ग मिळाला, धन्य झाला, तो बदलून गेला. जो चंड अशोक होता, आज बुद्धवाणीने तो देवा नाम पिय अशोक असं त्यांचं नाव झालं. म्हणून सर्वांना तो प्रिय असा अशोक बनला आणि त्यांनी राज्य केलं या डेमोक्रॅटिक पद्धतीने. सर्वांची भावना ऐकायच्या, सर्वांना ऐकायचं, सर्वांना समजायच्या आणि लोकांच्या हितासाठी, कल्याणासाठी त्यांनी राज्य केलं. आणि जेव्हा आपल्या भारताचं संविधान बनलं, या संविधानावर सम्राट अशोकाने ज्या धर्तीने राज्य केलं, लोकांच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी, असं जो भाव सम्राट अशोकाने आपल्या त्या राज्यशाहीमध्ये अंगीकारला, त्याचंच बऱ्याच अंशाने पालन या भारतीय राज्यघटनेमध्ये झालेलं आहे. बरेचसे तथागत बुद्धाचे कल्याणकारी सिद्धांत या भारतीय राज्यघटनेमध्ये आलेले आहेत, असे स्वतः बाबासाहेब सांगतात. तुम्ही जर ते दोन्ही वाचलेत तर ते कळेल की एका ठिकाणी बुद्धाची शिकवण वाचा, ती जे त्रिपिटकामध्ये आहे, मूळ शिकवण ती वाचा. दुसऱ्या ठिकाणी सम्राट अशोकाची शिकवण वाचा, ती तुम्हाला एकता तर दिसेलच, परंतु इंडियन कॉन्स्टिट्यूशन ज्या भारतीय राज्यघटना वाचा, तर बरंच या ठिकाणी सर्व लोकांनी मिळून ते स्वीकारलं, आणलं लोकांच्या हितासाठी, कल्याणासाठी. आणि ही संसदीय लोकशाही जी आहे, इथे बौद्ध भिक्षूंचं काय दायित्व आहे, हा मोठा महत्वाचा प्रश्न आहे. बौद्ध भिक्षूंचं दायित्व तर आहेच आहे, मोठं दायित्व आहे. या बुद्ध शिकवणुकीला, बुद्धाच्या मार्गाला कोणी पुढे आणलं, कोणी वाणी सांभाळली? भिक्षू संघाने सांभाळली, भिक्षू संघाने पुढे आणलं. पण निवड भिक्षू संघानेच नाही, हे लक्षात ठेवा. त्यांना दायकांनी मदत केली, उपासकांनी मदत केली, राजांनी मदत केली, सर्वांनीच त्यांना मदत केली. म्हणून भिक्षू संघ, उपासक संघ, उपासिका संघ या सगळ्यांनी मिळून या बुद्धवाणीला पुढे आणलं. परंतु मुख्य रोल हा बौद्ध भिक्षूचा आहे. का म्हणून आहे बौद्ध भिक्षूचा? त्यांनी निवळ बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी, बुद्ध धम्माने आपला उद्धार करण्यासाठी, जगांचा उद्धार करण्यासाठी, इतरांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी आपलं जीवन पूर्णपणे समर्पित केलं बुद्ध धम्माच्या या तत्वासाठी आणि त्या मिशनसाठी त्यांनी समर्पित केलं. लहानपणापासून काही लोक भिक्षू बनलेत, लग्न वगैरे न करता लहानपणापासून भिक्षू बनून पूर्ण जीवन समर्पित करणारे लोक बुद्धाच्या काळात होते, आजही आहेत. काही नाही, लग्न वगैरे करून नंतर अध्यामध्ये आपलं संसार सोडून असंही बुद्धाच्या शासनामध्ये, भिक्षू शासनामध्ये सम्मिलित झाले. आणि एकदा सम्मिलित झाले, पूर्णपणे बुद्ध शासनासाठी स्वतःला वाहून घेतलं, त्या बुद्धवाणीला जिवंत ठेवलं. आणि म्हणूनच बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर या बुद्धवाणीचं संकलन पहिल्या संगीतीमध्ये जे झालं, बुद्धाच्या 3 महिन्यानंतर, बुद्धाच्या परिनिर्वाणाच्या 3 महिन्यानंतर, म्हणजे 90 दिवसानंतर हे सर्व लोक भिक्षू एकत्र बसले. राजगिरीमध्ये पहिली संगीती झाली आणि त्या संगीतीमध्ये 500 अर्हत भिक्षू बसून ते 1-2 दिवसच नाही बसले. त्यांची जी कॉन्फरन्स होती ना, जसं आजची कॉन्फरन्स आपली 2 दिवसाची असते, 4 दिवसाची असते, जास्तीत जास्त 7-8 दिवसाची असते. मी जेव्हा विदेशात जातो कॉन्फरन्सला, तर ते 5-6 दिवसाची कॉन्फरन्स चालते. खाणे, पिणे, राहणे, विचार, चिंतन, मनन, अनेक गोष्टी त्या ठिकाणी या मोठ्या जागतिक कॉन्फरन्समध्ये केल्या जातात. ती 1 दिवसाची नाही, 2-3 तासाची नाही, 5-6 दिवसाची असते. त्या ठिकाणी मी गेलेलो आहे. परंतु माहिती आहे तुम्हाला, बुद्धाच्या वाणीचं संकलन करण्यासाठी ती कॉन्फरन्स 6 महिन्यासाठी घेण्यात आली. आणि एवढे 6 महिने सर्व 500 भिक्षू एकत्र बसून
एका ठिकाणी वास्तव्य करून कुठे न जाता 6 महिने चिंतन मनन करून एकत्र बसून त्यांनी बुद्धवाणीचं संकलन केलं. काय बुद्धाने शिकवलंय, काय बुद्धाची शिकवण आहे, त्याला म्हणतात त्रिपिटक. आणि कसं हे त्रिपिटक निर्माण झालं त्याचा इतिहास आमच्या YouTube चॅनलमध्ये मी दिलेला आहे. त्रिपिटकाचा इतिहास 6-7 क्लिप आहेत. अवश्य तुम्ही वाचा, अवश्य तुम्ही ऐका. आमच्या YouTube चॅनलवर जाऊन, चॅनलचं नाव आहे डॉक्टर भदंत राहुल बोधी असं चॅनलचं नाव आहे YouTubeला. तर तिथे इतिहास तो दिला मी. आणि कसं त्रिपिटक निर्माण झालं, याच त्रिपिटकामधून परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सर्वांना सूट होईल, सर्वांना साधं सोप्या भाषेत समजेल असा द बुद्ध अँड हिज धम्म नावाचा ग्रंथ परमपूज्य बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आपल्याला. त्याचं वाचन आमचे सर्व भिक्षू करतात, सर्व उपासक उपासिका करतात, सर्व आम्ही त्यांचं वाचन करतो आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन वाटचाल करत असतो. आज खरं तर हे जे संसदीय लोकशाहीमध्ये भिक्षूंचं योगदान फार मोठं आहे. कारण त्यांनी त्या विचाराला जिवंत ठेवण्यासाठी जीवनच समर्पित केलं. हो, काही तासासाठी नव्हे. धन दौलत सगळी सोडून काही लोकांनी, कोट्यावधीची धन दौलत सोडणारे भिक्षू आहेत आणि साधं सरळ भिक्षूचं जीवन जगणारी अर्हत सारी पुत्र, ज्यांच्याकडे त्या काळात 80 कोटी रुपयाची संपत्ती होती. 2600 वर्षापूर्वीचे 80 कोटी म्हणजे आजचे तर लाखो लाखो कोटी झाले. एवढी संपत्ती सोडून ते बुद्धाच्या चरणावर आलेत. मोदगल्लायात एवढी संपत्ती त्यांच्याकडे त्यावेळी 60 कोटीची संपत्ती होती. 60 करोड 60 करोड तर एवढी संपत्ती सोडून ते सुद्धा भिक्षू बनले. शेवटच्या श्वासापर्यंत त्या मिशनसाठी ते समर्पित झालेत. आणि आज हा जो बुद्ध धम्म बुद्धाने शिकवला, फक्त त्या विशेष प्रांतामध्ये जाऊन राहून त्यांच्या जीवन काळात ते विशेष ठिकाणी फिरत राहिले, परंतु त्यांचा भिक्षू संघ संपूर्ण भारतभर फिरला. आणि आज जगातील 110 देशामध्ये जो बौद्ध धम्म कमी अधिक प्रमाणामध्ये आहे. कोणी नेला सांगा तर? बुद्ध तर नाही गेले तिथे. कोण गेले? बौद्ध भिक्षू गेले. सम्राट अशोकांनी बौद्ध भिक्षूंना पाठवलं वेगवेगळ्या देशांमध्ये की हा संदेश घेऊन तुम्ही त्या देशामध्ये जा. आणि अशा पद्धतीने, माहिती आहे तुम्हाला एक सिक्रेट माहिती आहे? या भारताला आपण जगाचा गुरु म्हणतो ना, हे गुरुपद केव्हा आलं, कोणामुळे आलं? हे खरं गुरुपद आलं सम्राट अशोकामुळे, की ज्याने इथली कल्चर, इथला धम्म, इथला जीवन मार्ग विदेशातील लोकांना शिकवण्यासाठी धर्मदूत पाठवले. आणि ते धर्मदूत श्रीलंकेला गेले, थायलंडला गेले, बर्माला गेले, ज्याला म्यानमार म्हणतो आपण, अशा आजूबाजूच्या देशामध्ये जाऊन 9 देशामध्ये त्यांनी धर्मदूत पाठवले. आणि तेव्हा हा देश गुरुचा देश बनला. तेव्हापासून मला नाही आठवत की त्याच्यापूर्वी कोणी भारतातून धम्मदूत पाठवले असतील विदेशामध्ये धम्म शिकवण्यासाठी, मला नाही आठवत. त्याच पद्धतीने अशोकाच्या नंतरही कोणी पाठवले असतील असंही मला नाही आठवत. असंही इतिहासात दिसत नाही. 2300 वर्षापूर्वी पहिले जर धम्मदूत गेले असतील भारतीय विचाराला शिकवण्यासाठी, भारतीय धम्माला शिकवण्यासाठी, ते गेले सम्राट अशोकाच्या काळामध्ये. आणि
तेव्हापासून हा देश गुरुचा देश बनला. भारताला धर्मक्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये आमचा गुरु म्हणून मानलं जायला लागलं. तिबेटचे लोक भारताला गुरु मानतात. भारत आमचा गुरु आहे. दलाई लामा भारताला गुरु मानतात. धार्मिक क्षेत्रात भारत आमचा गुरु आहे. थायलंडचे लोक भारताला गुरु मानतात. बर्माचे लोक भारताला गुरु मानतात. जपानचे लोक भारताला गुरु मानतात. आजपासून नव्हे, तेव्हापासून, पूर्वीपासून. तर एवढं मोठं योगदान बौद्ध भिक्षू संघाचं आहे. बौद्ध भिक्षू संघामुळे ही बुद्धबाणी, हा त्रिपिटक अनेक देशामध्ये गेला. आणि या त्रिपिटकाचं लिखाण बौद्ध भिक्षूंनी केलं. नंतर त्यांचं जतन बौद्ध भिक्षूंनी केलं. त्या पाली भाषेला त्यांनी जिवंत ठेवलं. पाली भाषेला त्यांनी जगात पसरवलं. त्रिपिटका त्यांनी जगात नेलंय. आणि त्या त्या देशामध्ये जाऊन तिथे जो त्रिपिटकाचा अनुवाद झाला तो बौद्ध भिक्षूमुळे झाला. हे बौद्ध भिक्षूचं योगदान आहे. आजही जो प्रचार जो होत असतो विदेशामध्ये, तो बौद्ध भिक्षूला समोर ठेवून, कारण की ते धम्मगुरू म्हणून त्याला मानून, त्याचा योग्य सन्मान करून, योग्य आदर करून धम्म हा त्याचा प्रचार होतो, धम्म पुढे जातो. आणि म्हणून भिक्षूंचा आदर केलाच पाहिजे. काही ना वाटेल ओ काही भिक्षूमध्ये नाना प्रकारचे दोष आहेत. हे दोष, ते दोष, ते दोष, ते दोष दिसतात. आम्हालाही कळतात, आम्हालाही दिसतात कधी कधी. परंतु त्या दोषाला प्रमोट करायचे नाही. त्याला बाजूला सारून, त्याला दूर करून सद्गुण काय आहेत त्या सद्गुणाला आपल्याला वाढवायचे आहे. सद्गुणाला जपायचे आहे. दुर्गुणाला सोडायचे आहे. दुर्गुणाच्या मार्गाने आपल्याला नाही जायचं. तो बुद्धाने मार्ग दिला ना. आणि जर कोणामध्ये दोष असले, दोष लक्षात येतात. दोष लक्षात आल्यानंतर त्यांना त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्या मार्गापासून ते सावध राहतात. आणि खऱ्या अर्थाने बुद्धाच्या रस्त्याने ते चालत असतात, जात असतात, जे बुद्धाने शिकवलं. आणि त्या रस्त्याने जाऊन ते लोकांची सेवा करत असतात, लोकांचे कल्याण करत असतात. कारण की हा मार्गच लोकांच्या कल्याणाच्या, हिताचा आहे. आणि तेच दायित्व हे भिक्खू संघाने पाळलेलं आहे, निभवलेलं आहे. त्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन निभवलेलं आहे. आपलं संपूर्ण जीवन समर्पित करून निभवलेलं आहे. हे काही सोपं नव्हे. की भिक्षू बनणे काही सोपी गोष्ट नाही. आज आपण बघतो ना, आजही तरुण भिक्षू आहेत. लहानपणापासून भिक्षू झालेले आमचे कितीतरी मित्र आहेत, कितीतरी आमचे गुरुबंधू आहेत की लहानपणापासून भिक्षू जीवनाची त्यांनी शपथ घेतली आणि त्या मार्गाने वाटचाल करत आहेत. चांगलं क्रिएटिव्ह कार्य करत आहेत. मोठमोठे विहार त्यांनी आजही बांधलेले आहेत. सांगा ना, कोणी बांधले मोठमोठे विहार? किती मोठा रोल आहे ते विहार बांधण्यामध्ये भिक्षूंचा. किती त्याग आहे त्यांचा. तर असे गुण आपण जाणून आपण त्यांना प्रमोट केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपण पुढे जाऊ, आपलं कल्याण होईल. आज खरं जर या मार्गाने आपलं कल्याण होत आहे, म्हणून मी तुमचं पुन्हा सर्वांचं अभिनंदन करतो, सर्वांना धन्यवाद देतो. आणखी पुन्हा एखाद दिवशी मी येईल. भरपूर काय सांगायचं आहे, परंतु वेळ फार जास्त होत आहे. म्हणून आयोजकांना धन्यवाद देऊन आपण रिपब्लिकन पार्टीचा जो संदेश लोकांना देत आहात, त्यामध्ये रामदासजी आठवले साहेब आहेत, आपण त्यांचे कार्यकर्ते आहात. त्याचप्रमाणे अनेक लोक रिपब्लिकन पार्टीशी जुळून आहेत, बाबासाहेबांच्या त्या संदेशाशी जुळून आहेत. ते बळ तुम्हाला लाभत राहो, तुमचं कल्याण हो. मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना सुख शांती लाभो. आणि बाबासाहेबांनी दिलेला हा मार्ग, बाबासाहेबांनीच मार्ग दिला. म्हणून आज सुद्धा जे राहुल मोदी भिक्षू आहेत ते बाबासाहेबांमुळे आहेत, हे लक्षात ठेवा. जर बाबासाहेब नसते तर राहुल मोदीला
कुठे विदेशात जायला मिळालं नसतं, भिक्षू कधी बनले नसते. आज आमचे जेवढे काही भिक्षू महाराष्ट्रात दिसतात ते बाबासाहेबांमुळे आहेत आणि बाबासाहेबाला प्राणपणाने आम्ही मानतो. आपलं सर्वांचं मंगल हो हीच मंगल मैत्री व्यक्त करून तुम्हाला निरोगत्व लाभो, तुमच्या मुलाबाळांना निरोगत्व लाभो, तुमचं सर्वांचं मंगल हो हीच मंगल कामना, हीच मंगल कामना. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं. साधु साधु.